हाय, हॅलो. कसे आहात सगळे? स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला आमच्या इथं आठवडी बाजार असतो. तर मग फ्रेश फ्रेश भाज्या घेऊन आले. तर कोथिंबीर कोथिंबीर, काकडी, थोडेसे फ्रूट पण आणलेत आणि थोड्याशा भाज्या पण आणलेत. हे बघा, चुक्याची भाजी, थोडेसे कांदा पात आहे. तर बाजारामध्ये छान छान भाज्या म्हणजे असं पण मिळतात, पण बाजारामध्ये थोडंसं गावाकडल्या वगैरे बसलेल्या असतात, तर फ्रेश भाज्या मिळतात. तर मी आठवड्यालाच आणते. बुधवारी आणि शनिवारी असतो बाजार. तर मी आज घेऊन आले. नीट करून पण ठेवून देऊयात लगेच. तर सोलून घेतले मस्त असं चुका. कोथिंबीर पण निवडून घेतली आणि ठेवून देऊयात. आता हे कंटेनरमध्ये छान फ्रेश राहतात भाज्या. कांदापात पण चिरून ठेवली, कारण लगेच सकाळी बनवणार आहे. तर मी चिरून ठेवली सगळं आणि लगेच स्वयंपाकाची पण तयारी करायची. तर आज मी एक छोटीशी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. शेवयाची खीर. आता थोडंसं मी तूप टाकले ह्याच्यामध्ये, बाउलमध्ये. थोडंसं तूप टाकायचं आणि थोडंसं शेवया 2-3 मिनटं परतायच्या. ऑलरेडी ह्या भाजलेल्या शेवया आहेत. तर ह्या म्हणजे विकतच्या नाही आहेत, असं बनवून घेतल्यात. गावाकडे असं बनवून देतात ना, तर तिथून बनवून घेतल्यात ह्या. आपण ऑलरेडी त्या भाजक्या शेवया आहेत, पण एक 2-3 मिनटं परतून घेऊयात फक्त तुपामध्ये. तुपाचा थोडासा फ्लेवर त्याला लागेल. आणि दूध पण गरम करायला ठेवून दिले. आता 2-3 मिनटं छान परतून घेऊयात. आता त्याच्यामध्ये भाजलं की त्याच्यामध्ये दूध ॲड करूयात. तर आता मी दूध ॲड करते सगळं. जेवढी क्वांटिटी हवी त्यानुसार आपण दूध ॲड करू शकतो. आणि आता ह्याच्यामध्ये लगेच मी सगळे हे टाकणार आहे, काजू, बदाम आणि मनुका बारीक करून घेतलेत, कट करून घेतलेत. आणि थोडीशी साखर टाकणार आहे, जास्त गोड नाही करत आहे, कारण ते आटल्यावर परत पण गोड लागतं. तर आता ह्याला शिजवून देऊयात कमी गॅसवर ठेवून, एकदम कमी गॅसवर ठेवून द्यायचं आणि अधूनमधून हलवत राहायचं. आणि लगेच भाजीची पण तयारी करून घेतली. आता इथं मी वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे. तर वांगे आणले होते फ्रेश फ्रेश. ते चिरून घेते, असे मधून 4 भाग करते, म्हणजे खिडके वगैरे असेल तरी ते पण दिसतील. बघा, चिरून घेतलेत. लगेच फोडणी देऊन घेऊयात. आता पातेल्यामध्ये तेल गरम करूयात. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकूयात. आणि हे थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर बारीक केली ते थोडंसं वाटण टाकूयात त्याच्यामध्ये. म्हणजे ओलं नाही आहे, ते सुकंच वाटण आहे. त्याच्यामध्ये काळा मसाला टाकला थोडासा, थोडीशी कोथिंबीर टेस्टसाठी आणि वांगी टाकून घेऊयात लगेच. एकदम सिंपल भाजी आहे. आमच्या इकडं म्हणजे रस्सा भाजी अशीच बनवतो आम्ही. सगळीकडली वेगवेगळी पद्धत आहे, पण आता हे आमच्या इकडे अशीच बनवतात रस्सा भाजी. आणि थोडासा मसाला ॲड केला मी. एक 2 मिनटं आणि त्यामध्ये लगेच गरम पाणी टाकून घेऊयात. चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊयात. एकदम झटपट होती ही भाजी. चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करूयात आपण आता. थोडंसं बारीक ठेवायचं, जास्त मोठं नाही ठेवायचं रस्सा भाजीला. सुक्या भाजीला थोडंसं मोठं ठेवायचं. आता थोडंसं वांगं शिजवून देऊयात कमी गॅसवर. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कमी गॅस करून ठेवून देऊयात. वांगं शिजायला थोडासा टाईम लागते. आता राईस पण लावून घेते लगेचच. तांदूळ धुवून घेते, थोडंसं मीठ ॲड करते आणि कुकरला लावून ठेवून देते. 3 शिट्ट्या केल्या की लगेच होऊन जाते राईस पण. मग त्या राईस भाजी वगैरे होती तोपर्यंत थोडेसे भांडे होते चहाचे वगैरे पडलेले, ते घासून घेते लगेचच. पण नंतर पण खूप जास्त भांडे पडतात स्वयंपाक झाल्यावर. म्हटलं थोडी आहेत तोपर्यंत घासून घेते. आता फक्त भाजी वगैरे शिजते तोपर्यंत मग भाकरी बनवून घेणार आहे. भांडे झाले की लगेचच. बायकांचं कसं असतं ना, 2 जरी भांडी पडले तरी आपल्याला वाटतं लगेच बेसिनमध्ये भांडे आहेत कधी घासल. मग ते तसंच आहे. मग लगेच घासून घेते मी पण. परत जेवणानंतरचे पण आहेत भांडे, पण खूप सारे जास्त होतील भांडे. भांडे वगैरे घासून घेतले आणि थोडंसं किचनमध्ये झाडू मारून घेते. थोडंसं खाल्लेलं मुलांनी सांडले, लगेच झाडू वगैरे पण मारून घेते. आणि इकडं ह्यांचं बघा काय चाललंय, सोफ्यावर बसलेत आणि रिवा त्याला शिकवते आणि ह्याची चालली मस्ती. ह्याला काही हे करायचं नाही आहे, अभ्यास चालले त्यांचा. आता सुट्ट्या लागल्यात रिवाला पण, त्याच्यामुळे सगळं निवांतच आहे आता. त्याला मग ह्यांचा अभ्यास होते तोपर्यंत भाकरी वगैरे पण बनवून घेते. लगेच 2च भाकरी बनवायच्यात. ते संध्याकाळच्याला मोस्टली आम्ही भाकरीच खातो. हलकं पण आहे आणि भाकरी हेल्दी पण आहे.
तर संध्याकाळच्या वेळेला भाकरीच बनवते, तशा 2च भाकरी बनवते. खीर पण झाली रेडी. बंद करून ठेवला गॅस. थोडीशी थंड होऊन देते आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देते. तर गॅस मोठा ठेवायचा आणि पाणी लावून घेते लगेच भाकरीला. तरी ज्वारीची भाकरी आमच्या इकडे म्हणजे ज्वारीची भाकरी खातात मोस्टली. भाजली आता भाजते भाकरी पण. दुसरी पण भाकरी रेडी बनवून झाली. दोन्ही साईडने छान भाजून घेते भाकरी. छान भाजली भाकरी. आणि इकडे भाजी पण झाली आहे तोपर्यंत. मस्त तरी पण आली आहे. भाजी झाली, राईस पण झाला आहे, बंद करून ठेवला आणि इकडे खीर पण झाली आहे रेडी. जास्त पण घट्ट नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही करायची, असे मिडियम ठेवायची. दुसरी पण भाकरी टाकली आणि भाजून घेते आणि लगेच गॅस वगैरे पण क्लीन करून घेते. जेवण बाकी आहे पण तोपर्यंत गॅस वगैरे आवरून घेते सगळं. गॅस क्लीन करून घेते सगळं. जेवण झाल्याच्यानंतर धुवून घेणार आहे, तोपर्यंत पुसून घेते कारण गरम आहे सगळं. जास्त लगेच पाणी टाकलं तर ते हे खराब होतात. मग मी आधी पुसून घेते आणि जेवण वगैरे सगळं भांडे वगैरे झाल्याच्यानंतर धुवून घेते. आता इकडं थोडंसं सलाड बनवून घेते मी जेवताना. तर इथं काकडी चिरली, कांदा आणि थोडंसं टोमॅटो चिरले. उभं चिरायचे म्हणजे असं स्लाइस करून घ्यायच्या गोल गोल. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते आणि थोडंसं हे चाट मसाला ॲड करायचा. लिंबू असेल तर लिंबू पण टाकू शकताय, पण लिंबू नव्हतं त्याच्यामुळे मग मी थोडासा चाट मसाला ॲड केला. थोडंसं आंबट लागते. हे बघा आता 8:30 वाजलेत, म्हणजे 8:30ला 5 कमी जेवण वगैरे आमचं झालं आहे, चालू आहे आता या जेवायला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा.